आदाब, मैं हूं इमरान राशिद और आप देख रहे हैं हम भारत। इस वक्त हम महाराष्ट्र के डोंगराले गांव में मौजूद है, जो कि मालेगांव शहर से तकरीबन 30 किलोमीटर की दूरी पर है। और 4 दिन पहले यहां पर जो घटना घटी, एक छोटी मासूम सी बच्ची, 3.5 साल बच्ची के साथ जिस तरह दरिंदगी की गई, जिस तरह हैवानियत की गई और जिस तरह उसे मौत के घाट उतारा गया, आज सिर्फ डोंगराले गाँव नहीं, सिर्फ मालेगांव नहीं, पूरे महाराष्ट्र में गम और गुस्सा है। इसी बात को लेकर हम यहाँ पर आए और यहाँ के लोगों की क्या भावनाएं हैं हमने जानने की कोशिश की। क्या कुछ कहा लोगों ने, आइए देखते हैं। साहेब बोलले 10 दिवसात जर निर्णय भेटला तुम्ही 11व्या दिवशी आंदोलन करू शकता, आम्ही तुम्हाला आवरणार नाही, आम्ही येणार नाही. 10 दिवसात जर नाही झालं तर 11व्या दिवशी आपल्याला कायदा हातात घ्यावा लागेल सगळ्यांना. 100% मी स्वतः त्या गोष्टीला समजतोय, मी स्वतः बोलतोय. मला फक्त तुम्ही त्याच्यासोबत फक्त मला काही सांगा, मी कोणाला मारू, मला त्याच्यासोबत टाकून द्या, मी एका कानपडीत मारतो, त्याच्यासोबत मला लगेच जमा करा. मी त्याला लॉकअप मध्ये नाही मारला ना, त्याच्या बापाचा पोटचाच नाही. माझ्या एका मुलीची शपथ घेऊन सांगतो मी, तिच्या मुलीची. माझ्या मुलीला येत नाही शाळेत, त्या काय म्हणतात मुका तिथं नको, आम्हाला लोक तिकडे टाका, आम्हाला कुठं तरी पाठवा, नाही आम्ही जात नाही शाळेत. सुद्धा छोटा बोकड असला तरी त्याला कसंही नाही, कोणी घेणार नाही, याला कोणी स्वतः घ्यायला तयार आहे दादा. हो, मला तुम्ही पाठवा, काही करा, पण मला तिथं पाठवा. कारण की मला आहे ना, माझ्या मुली शाळेत येत नाही आहे ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, त्याला 10 दिवसात काहीतरी निर्णय द्या, नाहीतर मग मला त्याच्यासोबत पाठवा, मी त्याला मारतो, मला तिथं जमा करा. मला काही शिक्षा झाली, मी शिक्षा बघून वापस घरी. लोक बोलू नका, आपले 10 दिवसानंतर विशेष पाहिले आपलं म्हणा नाही, कडे बसायला कोणी नव्हतं. रोडवर आम्ही बसलो, आमले मच्छी बडा पोरच, आम्ही काय हवा म्हणजे आमले काय होईल तडे. हा, ही घटना एवढी दुःखद घटना झाली आहे की अशी घटना नको व्हायला, कधीच नको व्हायला. त्याला अशी शिक्षा भेटली पाहिजे की पूर्ण भारतामध्ये याची जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक मुलाने असा गुन्हेगार कोणी तयारच नको व्हायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. इतका वेळ न जातात, जवळजवळ आज जवळजवळ 4-5 दिवस झालेले आहेत आणि सर्व महाराष्ट्र पेटलेला आहे. त्याच्यामुळं वेळ न जाता त्याला बदलापूरसारखीच परिस्थिती झाली पाहिजे, म्हणजे एवढीच आमच्या सर्व गावकऱ्यांकडून मागणी आहे. आता ते मनोज जारांगे पाटील हे पण येत आहे, गिरीश महाजन हे पण मतलब इथे येणार आहे. काय अपेक्षा यांच्याकडे आपल्या? तीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे आम्हाला, बस एवढीच अपेक्षा आहे. एकंदर जी घटना, अत्यंत दुर्दैवी घटना या डोंगराळे गावामध्ये घडली, एका निरागस अशा या बालिकेवरती जे अत्याचार केले गेले, याच्या विषयावरती गावातील आणि संपूर्ण परिसरातील जनमानसाच्या भावना या अत्यंत तीव्र आहेत. आणि सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की एवढ्या निरागस निष्पाप मुलीवरती जो अत्याचार करणारा जो नराधम आहे, या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा तर झालीच पाहिजे. परंतु लोकांना असं वाटतं की हा सर्व प्रकार भविष्यामध्ये कोणत्याही चिमुकलीबरोबर, एखाद्या मुलीबरोबर होऊ नये, त्याच्याकरता कठोरातला कठोर कायदा निर्माण झाला पाहिजे, अशी भावना जास्त करून ग्रामस्थांमध्ये दिसते. एक कायद्याचं रूपांतर हे अशा प्रकारच्या नवीन कायद्यांमध्ये झालं पाहिजे की जेणेकरून परत कोणत्या माणसाची अशी हिंमत होणार नाही. आणि म्हणून हा जो आरोपी आहे, या आरोपीला शिक्षा ही लोकांच्या समोर दिली गेली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवरती हे तत्काळ चालवून लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय झाला पाहिजे, ही भावना या ठिकाणी गावातील लोकांनी आणि संपूर्ण कुटुंबाने त्या ठिकाणी बोलून दाखवली. हे भावना आहे, पण आपण कायद्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्हाला जे आहे ते करावं लागेल. आणि त्यामुळे सरकार म्हणून हे जे राज्यामध्ये सरकार अस्तित्वात आहे, या सरकारने याच्यावरती कठोर पावलं उचलायचा निर्णय घेतलेला आहे. कालच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपले पालकमंत्री, आपले ह्या स्थानिक मंत्री सन्माननीय दादा भुसे साहेबांना शब्द दिला आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आपण हा खटला तत्काळ चालवू. आणि त्याच्या सूचनासुद्धा त्या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत. ADGंशी तसं बोलणं करून त्यांना सांगितलं गेलं आहे की तत्काळ ह्याच्यावरती निर्णय कसा लवकर लागेल आणि त्या नराधमाला कठोरातलं कठोर कसं शासन होईल याच्यावरती निर्णय करायचा निर्णय झालेला आहे. पीडित परिवारांचं असं पण म्हणणं आहे, तुमच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की आपण यांना जन्मठेप कशाला आणि यांना पालपोषण कसं करायचे, यांना डायरेक्ट मतलब फाशी का बरं देत नाही. शेवटी भावना या तर तीव्र असणारच आहेत आणि त्या आपल्याला अपेक्षित आहेत, पण तुम्ही म्हणाला तशाच पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून याच्यामध्ये आपल्याला तात्काळ निर्णय करून घ्यावा लागेल. आपण काय भूमिका घेणार याच्यामध्ये? याच्यामध्ये तात्काळ राज्य सरकारला ह्या ज्या
सर्वसामान्य माणसांच्या भावना आहेत. या भावना काय फक्त डोंगराळ गावापुरता मर्यादित पूर्ण नाही, राज्यात या संपूर्ण राज्यभरामध्ये ह्या भावना निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे या स्थानिक ज्या भावना आहेत, आपल्या परिसराच्या, आपल्या या भागातल्या धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातल्या ज्या भावना आहेत, या भावना तात्काळ पुन्हा एकदा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर टाकणं आणि त्यांना ह्या सर्व सामान्य माणसांच्या भावनांची जाणीव करून अजून याच्यामध्ये जास्त प्रभावीपणे कसं काम करता येईल त्याकरता करण्याचं काम आम्ही नक्कीच करू. क्रूरपणे ती हत्या झाली. 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो. तिचा चेहरा ओळखायला येत नाही. हे सांगायला प्रसार माध्यमातून खरंच नाही पाहिजे. लोक खूप हळहळ करतात. खूप मोठमोठ्याले दगड घालून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला 3 वर्षाच्या लेकीचा. आता मी ते फोटो बघितले, मी आधी बघितले नव्हते. इतकं वाईट कृत्य त्या नराधमाने केलं. म्हणून मी सरकारला असं सांगतो, फाशी मिळणार नाही. कोपर्डीच्या प्रकरणात आणखीनही आरोपीला फाशी नाही मिळाली. जर खरंच त्या 3 वर्षाच्या लेकीला तुम्ही लाडकी लेक म्हणता, लाडकी बहीण म्हणता, तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेक वाचवायची असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे. त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका. एकदम खरं, तुम्ही एन्काउंटर करून टाका. हे चार्जशीट काय लवकर येणार नाही, हे साक्ष पुरावे काय लवकर सापडणार नाहीत, पळवाटा कायद्यातल्या खूप शोधल्या जाणार. जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची. 2 महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करून बाललैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे, जो अधिनियम आहे, त्या अंतर्गत ही केस चालवायची. सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची. 2 महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची. 2च प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे, तरच राज्यात दाग जाईल. पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे, तर तुम्ही लाडकी लेक म्हणा, लाडकी बहीण म्हणा, नसता तुमच्या तोंडाला काळं पासून घ्या तुम्ही सरकार म्हणून. नसता दुसरं 2 महिन्याच्या आत केस संपवायचे म्हणजे संपवायचे. आणि जर तुम्ही हे नाही 2 महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची, तरच धाक बसत दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती, लेकी बाळींवरती पुन्हा होणार नाही. तुम्ही असं नाही केलं तर पूर्ण राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार. काय नाव आपलं? दिनेश ठाकरे. मी डोंगराळ्याला राहतो. आम्ही सगळं डोंगराळेवासी, आमचे सगळ्यांची आणि पूर्ण महाराष्ट्राची आमची सगळ्यांची मागणी आहे. खास करून म्हणजे सरकारला एक विनंती आहे, फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की एवढं मोठं कृत्य आमच्या गावामध्ये या समोरच्या व्यक्तीने जे घडवलेलं आहे, याच्यामध्ये आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे. तो जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर फाशी मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि खास करून सरकारला एक विनंती आहे की वारंवार अशा घटना घडत आहेत. वारंवार आता बऱ्याचशा ठिकाणी असं ऐकण्यात आलं आहे, म्हणजे आरोपी राहतात ते 4-6 महिन्यात किंवा एखाद्या वर्षात सुटता, जामिनावर सुटता, ते मोकळं सुटल्यानंतर फिरतायत, ते परत नवीन गुन्हे करायला तयार होतात. पण त्याच्यामुळे काय होतंय, दुसऱ्या 10 लोकांना प्रोत्साहन भेटतंय. त्यांना हे माहिती आहे की एवढा मोठा क्राईम केल्यानंतरही जर कधी हा व्यक्ती फिरू शकतो तर आपण पण फिरणार आहे. म्हणजे दुसऱ्या 10 लोकांना हे प्रोत्साहन भेटतंय. तर कुठं ना कुठं कायद्यामध्ये थोडीशी कडक कारवाई करायला पाहिजे. आणि माझी सरकारकडनं एक मागणी की जी यज्ञ बाळाचं जे झालेलं आहे, हिच्या नावानुसार एखादा कसा कायदा बनवायला पाहिजे सरकारने की जेणेकरून 10 वर्षाच्या आजच्या मुलीवर जर कधी असं काही घडतंय तर त्याची एकदम अशी कठोर कारवाई घेतली पाहिजे की 2 दिवसात 3 दिवसात डायरेक्ट निर्णय लावायला पाहिजे. जर कधी आरोपी सिद्ध करतोय की हो मी हा गुन्हा केलेला आहे, त्याच्या विरोधात काही सबूत भेटत आहे, मग सरकार काय करतंय? सरकार काय आम्हाला चुत्या बनवतंय का? बरोबर आहे का नाही? मग आमचं फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला आमिष नका दाखवू, आम्हाला असे फक्त हे नका दाखवा, कारणं नका दाखवा, आम्हाला डायरेक्ट न्याय द्या. आणि न्याय देणं एकदम गरजेचं आहे. जर कधी न्याय मिळाला नाही तर आम्ही डायरेक्ट कोर्टाच्या समोर डायरेक्ट उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी उपोषणाला बसलो त्या दिवशी काय घडल याचं आम्ही सांगू शकत नाही, पण सरकारने लवकरात लवकर याची दखल घेतली पाहिजे. बस. प्रत्येक आजी आमदार, माजी आमदार, माझी खासदार येत आहे, बरं, इथे मतलब चक्कर मारत आहे, बसता आहे, आश्वासनं देत आहे. तुम्हाला काय वाटतं येण्या जाण्यापेक्षा? आता हे पहा, जो तो येतोय ज्याच्या त्याच्या परीने ते सांगतायत, बरोबर, पण सांगणं ही एक वेगळा विषय आणि करणं हा एक वेगळा विषय. जर कधी हे सांगताय पण मग ते ॲक्च्युली करणं हे फार महत्त्वाचं आहे. आमची त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की आम्हाला सांगण्यापेक्षा आम्हाला करून दाखवा. बरोबर आहे का? आम्हाला करून दाखवा. तुम्ही जर का जेवढ्या लवकर निर्णय लावशाल
जेवढ्या लवकर करशाल तेवढे आमच्या पण हे होईल, नाहीतर मग आम्ही काय पुढं काय करायचं ते आमच्या हातात आहे, आम्ही करणारच आहेत. बरोबर आहे का नाही? पण आता जर कधी इथंपर्यंत येत आहे सांगताय ना, तर तुम्ही आम्हाला सांगण्यापेक्षा डायरेक्ट करून दाखवा, डायरेक्ट न्याय द्या आणि लवकर मोकळं करा. त्याला निर्दयी म्हणू, राक्षस म्हणू, त्याला नाव देणंच मुश्किल आहे. का जे एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीनं रेप करून आणि निर्गुण हत्या करणं ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. कारण इथंच आता जेव्हा बसलो त्यावेळेला मी आणि जरांगे दादा या ठिकाणी, तर इथंच जवळ 10 किलोमीटरवर एक घटना 2 महिन्यापूर्वी घडली. जळगावमध्ये एक घटना घडलेली आहे. अशा नराधमांना शिक्षा म्हणण्यापेक्षा फासावरच देणं, म्हणजे जरांगे दादांनी आम्ही बसून ज्या पद्धतीनं आता नोटिंग केलं, तर मी मंगळवारी कॅबिनेटमध्ये हा विषय आम्ही सगळे मिळून, मग भुसे साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, आम्ही ह्या विभागातलेच नाही तर सगळेच मिळून त्या ठिकाणी स्वतंत्र एक फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करून आणि त्याच्यावर उज्ज्वल निकम साहेबांची अशी त्यांची नियुक्ती करून हा निर्णय 2 महिन्याच्या आत कसा लागेल आणि निर्णय म्हणण्यापेक्षा त्याला फासावर कसं लटकवलं जाईल ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण, महाराष्ट्रातले सगळे युवा मंडळी दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा त्याच्यात सामील राहून त्या कुटुंबाला म्हणण्यापेक्षा त्या बचड्याला त्या ठिकाणी आता ते काही करून जिवंत जरी होणार नसेल तरी तिच्यासारख्या जे काही इतर मुली असतील, बालका असतील, त्यांना असं पुन्हा ह्या प्रसंगाला सामोरं जायला लागू नये अशा पद्धतीची व्यवस्था करू. या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांशी काही बोलला का? मी आता मुख्यमंत्री महोदय ह्याला आहे बिहारला, तर जरा वेळात माझ्या बरोबर आणि दादा बरोबर ते बोलणार आहे. ओके, ठीक आहे. केंद्र सरकार ने और राज्य सरकार ने वारंवार ऐसी घटना होती है, देश में अत्याचार होता है. इस संदर्भ में राज्य सरकार से, केंद्र सरकार से विनती है, हमारी मांगनी है कि जो सऊदी अरबिया में जो कायदा है वो कायदा इस देश के अंदर लागू होना चाहिए. अगर वहां कोई बलात्कार करता है तो उसको गर्दन उतार दी जाती है, गर्दन उतार दी जाती है उसकी. ऐसा कठोर कायदा वहां पर है. और वहां पर आप देखेंगे कि महिलाओं पे अत्याचार, बलात्कार की परिमाण एक कम है. तो ऐसा कड़क कायदा देश के अंदर अब बनने की आवश्यकता है. आरोपीला फाशी!